जय जय रघुवीर समर्थ. दशक 11वा. समास 5वा. राजकारण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. रोज कर्म आचरलेलेच आचरावे, ध्यान केलेलंच करावे, निरूपण विवरलेलेच विवरावे. होय ना, आम्हालाही तेच करावे लागते. अर्थात सांगितलेलेच सांगावे लागते. समाधान वरचेवर दृढ करायला हवे ना. भक्ती प्रसार करणाऱ्यांनी समाज एकीने प्रेमाने राहायला हवे, ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि इतर लोकांमध्ये ही सद्भावना उत्पन्न व्हायला हवी. हे साध्य व्हायचे असेल तर मुख्यत्वे करून सगुण कीर्तन आणि अध्यात्म निरूपण चालवायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसंग्रहाचे चातुर्य असायला हवे. तिसरी गोष्ट सर्वांविषयी जागृत असायला हवे आणि शेवटचे अत्यंत परिश्रम करायला हवेत. लोकांच्या लहान मोठ्या चुकांची क्षमा करीत त्यांच्या निरनिराळ्या संशयाचे निरसन करायला हवे. आणखी काय तर दुसऱ्यांचे अंतःकरण जाणून घ्यायला हवे, पण त्याने आपल्या लाभाची अपेक्षा करू नये. कसेही असो, आपापल्याकडून नीती न्याय चुकू देऊच नये. त्याशिवाय नुसत्या संकेताने लोकांना आकर्षित करून घेऊन एक दुसऱ्याला सांगेल असे करावे. इकडे व्यवहारही शक्य तितका चांगला करीत जावे. प्रसंग ओळखून अत्यंत धीराने वेळ निभावून न्यावी, पण प्रपंचाचा अतिसंबंध लावून घेऊ नये. उपाधी वाढवावी, पण त्यात गुंतू नये. आपण प्रथम लहानपण घेऊन काही जाणत नसल्याप्रमाणे असावे. दुसऱ्यांचे दोष दृष्टीला पडले तरी ते झाकावे. दुर्गुणाबद्दल वरचे वर बोलत बसू नये. एवढेच नव्हे तर दुष्ट लोकांवर उपकार करून ते मऊ पडतील असे करावे. आपण कधीही भडकू नये, तर विचाराने मार्ग काढावा आणि दीर्घ प्रयत्नाने असाध्य काम साध्य करावे. महंतांनी येईल तो प्रसंग निभावून नेत संप्रदाय विस्कळीत होऊ देऊ नये. कामाशिवाय कोणाबरोबरही अतिवाद करू नये. दुसऱ्यांची मनीषा जाणून घेऊन त्यांच्या सर्व गोष्टी सहन कराव्या, अथवा सहन करू शकत नाही असे झाल्यास सरळ देशांतराला निघून जावे. तात्पर्य, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवून त्यांचे दुःख ऐकून घेऊन ते हलके होईल असे करावे आणि समुदायाच्या चांगल्या वाईट सर्व गोष्टी सहन कराव्यात. महंताजवळ अफाट पाठांतर असायला हवे. तो विचाराच्या जवळच असावा आणि परोपकाराला सदैव सिद्ध असावा. त्याने स्वतः शांती बाळगून इतरही शांती बाळगतील असे करावे. आपण आपला तऱ्हेवाईकपणा सोडून देऊन दुसऱ्यांनाही सोडायला लावावा आणि आपण स्वतः कार्य करून मार्ग दाखवून अनेक लोकांकडून कार्य करून घ्यावे. कोणाच्याही हितासाठी त्यांना अप्रिय बोध करावा लागत असेल तर तो बोलून न दाखवता दुसऱ्या प्रकारे त्यांच्या लक्षात येईल असे करावे. अशा तऱ्हेने खूप लोकांचे कष्ट सहन केले नाही तर कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण तेथेही अतिसहनशीलता दाखवू लागलो तर आपले कोणी ऐकणार नाहीत असे होईल. असो, लोकसंग्रहासाठी कोणालाही कळू न देता अत्यंत युक्तीने वागावे. असे करताना दुसऱ्यांना दुःख देण्याचा उद्देश मात्र असू नये. बस लोकांची परीक्षा करून युक्तीने त्यांच्या अहंकाराचे खंडन करावे आणि त्यांना घोळवून आपल्यात समाविष्ट करून घ्यावे. कच्च्या लोकांना लांब ठेवावे. किरकिर करणाऱ्या बरोबर बोलू नये आणि समजा अचानक त्यांचा संपर्क आला तर त्यांना सोडून कोठेतरी दूर जावे. असे विवरण करावे म्हटले तरी राजकारण फार गूढ आहे. ज्यांचे चित्त प्रसन्न आहे त्याला हे रहस्य कळू शकते.
राजकारणात वर चढावे असे म्हणणाऱ्या सुपुत्रांना कारभार करण्याची रीत समजावून वर उचलावे, पण अभिमानाने भांडणाऱ्या कुपात्रांना बाहेर ढकलून द्यावे. या महंताचा चमत्कार काय सांगावा. शोधायला गेले तर तो काही सापडत नाही. कीर्ती वाढवायची काही सोडत नाही आणि येईल त्या वैभवाकडे ढुंकूनही पाहत नाही. त्याशिवाय एकाला वर चढविणे आणि एकाला खाली खेचणे हे शहाणपणाचे लक्षण नसल्याने महंत भेद करीत नाहीत. आता काही अविवेकांना योग्य बोध केला तरी तो त्यांना पटत नाही आणि त्यांना आपले हित कशात आहे हे लक्षात येत नसेल तर त्यांना दूर केल्याशिवाय दुसरा मार्गच नाही. ही गोष्ट वेगळी. श्रोतेहो, तुम्हाला माहीत असलेले असले तरी प्रतिपादन करण्यासाठी पुन्हा विचारल्यामुळे सांगितलेलेच सांगावे लागते. त्यासाठी क्षमा मागत आहोत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे एकादश दशके राजकारण निरूपणं नाम पंचमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.